आता तुला दाखवीन सर. त्यांनी अब्दुल नुकसानी तुमच्या दावा करणार आहेत ते आणि त्याची जे पैसे आहेत त्याचं पूर्वग्रस्त मी बोललो त्याच्यावरती. आपण आता आला वाटतं आपण आता बोललो वाटतं मी बोललो त्याच्यावरती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं त्याचं स्वागत, पण त्याच्या आधी मी आता या बाबीची चौकशी लावीन. एक बाळासाहेबांच्या बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला पटत नव्हतं कालपर्यंत. हे माझ्या मनाला रुचणार नाही, पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खोटं ठेवत असाल, त्या डॉक्टरांना खोटं ठेवत असाल, तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच. नव्हे त्याच्या आधी मला चौकशी करायला लागेल. मी सीबीआय चौकशी मागेन या सगळ्या घटनेची. आणि येऊ दे उद्धव साहेबांना पुढं सांगायला, कारण मी होतो तिथं कुठल्या बाकड्यावर झोपत होतो. तुला आता कावीळ झाले, तुला दिसलं कसं आहे बाबा, तुला दिसणार नाही आता. बोला. 14 दसरा मेळावे बाळासाहेब गेल्यानंतर झाले. रामदास कदमांना हे आत्ता का आठवलं? कारण महानगरपालिका निवडणुका येत आहेत म्हणून त्यांना हे आठवलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग उद्धवजींनी सांगावं ना. बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं, मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं काय त्यांनी सांगावं, दाखवावं. त्यांनी दाखवावं ना, त्या हिंमत असेल तर. हे वास्तविक आहे, वास्तव आहे. इव्हन बाळासाहेब असताना मी कुठं बसायचो, किती नंबरला. बाळासाहेब गेल्यानंतर मला किती नंबरला बसवायचे, मग नाव लिहून त्या फुगच्या होती. या काही जगानं पाहिलंय ना. बाळासाहेब 2012ला गेले, त्यानंतर 14ला तुम्हाला मंत्रिपद दिले असंही सांगितलं. 14ला मला मंत्रिपद दिलं, ते लोक हसतील म्हणून नाईलाजाने त्यांना द्यायला लागलं. आणि कुठलं खातं दिलं मला? इन्व्हायरमेंट खातं. हे खातं कधी होतं का? कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? नव्हतं ना. काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि हे खातं घ्या आणि का बस. पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजेडावर आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यांना कळलं नव्हतं. त्या खात्यात देखील मी अभ्यास करून घेतला आणि महाराष्ट्राला न्याय दिला. प्लास्टिक बंदीसारखा निर्णय घेतला ना मी. तर 14ला दिल्यास तुझा नाईलाज होता म्हणून दिला. पण नंतर तू दिवाकर गावते, रामदास कदम यांना बाजूला ठेव.